सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, उद्या 1 जुलै 2025 मंगळवार उद्यापासून महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात उद्या पावसाचा जोर वाढणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण बहुतांश भागात पाहायला मिळेल। त्यासोबतच कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्यातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मोठी अतिवृष्टी, जोरदार पाऊस झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा अंदाज पाहायचा झालं तर उत्तर महाराष्ट्रात उद्या दुपारनंतर आणि रात्री नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस उद्या आणि परवा म्हणजेच 1 आणि 2 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पाहू शकता संपूर्ण विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याच्या भागात आपल्याला उद्या परवा 2 दिवस मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।